अरे अरे थांब थांब थांब, सगळ्यात अगोदर कसं काय मंडळी, हाय का बरं, काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानं? हो मी कुठं ढगात बिगात उडून नाही गेलेले, मला कुठल्या विमानाचं तिकीट बिकीट नाही भेटले. हाय मी जमिनीवरच आहेत. अहो माझे सासू सासरे गावावरून आलेत ना, त्यामुळे जरा गडबड चालूच होती माझी. माझ्या सासूबाईचा म्हणजे आईचं चाललेलं होतं सकाळ सकाळ मस्त गावच्या शेवळ्याचं ना असा झणझणीत मस्तपैकी तिखट शेवळ्या करायच्या चाललेल्या. पण मला तिखट शेवळ्या नाही आवडत, मला ना गोड शेवळ्या आवडतात, तुपात भाजलेल्या. जाऊ दे, ज्याची त्याची चॉईसला, मला गोड जास्त आवडतं. सासूबाई शेवळ्या करत होते आणि माझ्या इकडे चाललेली ढगाक कपडे धुवायचे, म्हणजे धबाक. माझ्या घरात वॉशिंग मशीन आहे, तर सगळ्यांना वाटतं की मी वॉशिंग मशीनलाच कपडे धुते. नाही ग बया, त्या मशीनीचा काय फायदा नाही. त्या वॉशिंग मशीनने कपडे धुतलेले मला अजिबात आवडत नाही. हा पिळायच्या कामाची तेवढी आहे. आपली ही बारकी सासू ती तर लय खुश होती, कारण का मोठी सासूबाई गावावरून आली ना. आणि हो, मोठ्या सासूबाईवरून आठवलं, बारकी सासूबाई घरात आहे, माझी सासूबाई गावावरून आली, त्यात आपण जे आजी सासूबाई पण गावावरून आली, म्हणजे माझ्या सासूबाईची आई पण गावावरून आलेली आहे. मग काय, माझ्या घरात नुसता कालवा कलकलाट चालू होता. चला, ही बया कपडे पिळून झालेली होती, सासूबाई गावावरून आली, त्यामुळे सगळे पाहुणे पै भेटायला येत होते. म्हणजे माझी मावस सासू वगैरे कोण ना कोणतरी रोज घरी चालूच येत होतं. घरात माणसं असल्यामुळं सकाळी 7ला दिवस चालू झालेल्या दुपारी 2-3 कधी वाजत होते काय कळतच नव्हतं. त्यात आपल्या पिल्ल्याची परीक्षा चालू झाली. मग काय विचारूच नका, डोकं कुठंतरी नेऊन आपटू दना आपटू वाटत होतं. एकतर जेवण करा, खाणं पिणं, कपडे धुणे भांडी, त्यात ह्याचा अभ्यास. त्यामुळे काय माझं सगळं येड्याचा बाजार झालेला. मी आपल्याच दुनियेमध्ये खुश. हो, हवाई हे आपलं फेवरेट गाणं आहे, तेच चालू होतं. टावेल घेऊन दाखव. हे आपलं 2 दाताचा ससा म्हणजे आपलं पिल्लं जरा जास्तच खुश होतं. सगळ्या होमवर्कच्या वह्या कंप्लीट असल्यामुळं, वह्या आपल्या वर्षाच्या शेवटी, त्यामुळे त्याला जरा स्टार भेटणार होता, म्हणजे मेडल काहीतरी असतं तसलं काहीतरी भेटणार होतं. त्यामुळे शाळेत जायला एक्साइटमेंट होतं बघा. उंदरासारखं कुठं पण घुसतं. काय काम सांगितलेलं काय त्याला न सांगितलेलं काम परवडतं. एक काम सांगितलं की 10 कामं माझी वाढवून बसते. त्यापेक्षा असं वाटतं स्वतःचं काम स्वतःच करावं. त्याचा डबा बिबा सगळं काही पॅक करायचं होतं, जेवायला द्यायचं होतं, अजून काहीतरी ट्रेडिशनल डे वगैरे. पाक ते वर्ष टोकावर आलंय, संपलंय, तरी पण ह्याच्या शाळेतलं मास्तर, त्या बाया काय ना काहीतरी उद्योग सांगतच असते. त्या पोरांचं कमी आईबापाच्या डोक्याला ताप असतो. आणि हे जी पुस्तकं बघितली ते बालभारतीचं, तर मला माझ्या लहानपणीची आठवण येते राव. तसं तर शाळेला सुट्टी लागल्यावर मी गावाला जाणारच आहे. चांगले 1-1.5 महिना गावाला राहणार आहे. आतापर्यंत आमचं घर नव्हतं, त्यामुळे मला गावाला कधी राहायला भेटलं नाही. आता काय मस्त घर झालेलं आहे, त्यामुळे 1-1.5 महिना एकदम बिंदास मनसोक्त गावाला राहून येणार आहे. आई आणि पप्पा आत्ताच गावावरून आलेत, कारण का म्हणजे जरा हवा पालट करण्यासाठी. आणि हे आईच्या कमरेचा पण त्रास आहे ना, मग दवाखाना वगैरे पण दाखवायचं होतं, म्हणून 10-15 दिवस आलेत राहायला. त्यांचा पण टाइमपास होतोय आणि माझा पण चांगलाच टाइमपास होतोय बघा. आज काय आपल्या पिल्याच्या डब्याला काय द्यायला फळ बिळं नव्हती, म्हणून 2-4 काजू आणि बदाम त्याला डब्याला देऊन टाकलेलं होतं. चपाती भाजी बरोबर थोडंसं काहीतरी साईट असलं म्हणजे बरं वाटतं. आणि ते आमची आई आहे ना, घरात आहे ना, इकडं तिकडं खुसबूस करायला, त्यामुळे मला लई जाम भारी वाटते व माझं लय भारी टाइमपास होते, तुम्हाला सांगू शकत नाही. असं रोज एकटं घरामध्ये एवढं बोर व्हायचं ना मला. घरात आहे ना सासू असावी, कशी का असं ना सासू असावी, निदान टोकायला भांडायला कशाला ना कशाला तरी सासू असावी, त्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही. नाहीतर बिना सासूचं ना एकदम आयुष्य लय बोरिंग आहे बाबा राव. मला माहिती आहे ना किती बोर दिवसभर कुणाबरोबर बोलायचं नाही, काय नाही, स्वतःच काम. म्हणून मी स्वतःच्या धुंदीत लय मस्त असते बरं का. पण सासूबाईची जाम आठवण यायची. अहो, लग्न झाल्यापासून आम्ही दोघी एकमेकींपासून कधी वेगळं नाही राहिलेलं आहे. आता गावाला घर झाल्यापासून आता सासूबाई गावाला राहायचं ठरवलंय, त्यामुळे माझं जरा लयच बोरिंग दिवस चालू होतं. त्या आल्यामुळे लय भारी वाटते. काम जरा जास्त वाढलंय हो, पण टाइमपास पण लय भारी होते बघा. आता कपडे सुकत घालायला आलेली होती, वर मशीनवरनं फिरवून काढली, जरा हवेला टाकली तर सुकून जाते. ती गॅलरीतच टाकतो मी कपडे, घरामध्ये म्हणजे जागा असते ना. ते फेकले अभी धूप की वजह से वो ये हो जाता है. देवरों कहा अभी ये लोग हाँ अभी धूप के वजह से अभी वह यह हो जाता है. अब नया है वह, अभी तुमको मैं क्या बोलूं रे. इतना दिवस झालं मुंबई में रहता है, फिर भी हिंदी बोलता बीच में मराठी निकल जाता है रे. निघतं र मराठी. समजून घ्या ना माझ्या फिलिंग रे, भावना रे, आंतरकोठातनं आलेल्या भावना. ते हिंदी बोलताना अहो अख्खी गल्ली
सगळे भैया लोकच आहेत, पण त्यांच्याशी बोलताना माझं हिंदीमध्ये बोलताना हे मराठी येतच येतं. आपण मराठी माणूस हो, त्यांना मराठी समजत नाही आणि त्यांचं भोजपुरी मला समजत नाही. मग काय अडकत मोडकत कसं तरी तडजोड करत बोलायचं. चला कपडे सुकून झालेली होती, आता बाकीचं काम आवरूया. अजून बारक्या सासूला शाळेत घालवायचं आहे. बघितली का ग नाटकी ह्या बारक्या सासूची? मग उगाच मला बारकी सासू नाही बोलत. जेवढी माझी मोठी सासू मला दमवत नाही तेवढी ही मला माझी बारकी सासू दमवते. अहो नाकी न वांत त्याला शाळेत घालवायचं 15-20 मिनिटं असतात ना, असं वाटतं ग नको ग बया. तो त्याला अरे ग फुबारा, अरे कपडे घाल, अरे जेव, अरे पाणी पी, दक्ष आवर, दक्ष हे करणं. अगं रडायला वाटतं रडायला. एक पोरग म्हणजे 10 पोरांच्या बराबर. आणि पहिल्या जमान्यात माणसं एक डझन कशी पोरं काढायची काय माहित बाबा. त्यात आज होता त्याचा ट्रेडिशनल डे. हो तुम्हाला बोलली ना काहीतरी आपली ट्रेडिशनल आपल्या ह्याच्या संबंधी हे घालून जायचे होते, कपडे घालून जायचे होते. आता ह्यो त्याचा ड्रेस आहे की नाही, कारभाराच्या मित्रांनी कधी त्याला 5व्या वाढदिवसाला आलेला आणि त्याला 5 वर्षानंतर ह्यो ड्रेस बसलाय आणि मी तो ठेवलेला आणि मला माहित पण नाही. नशीब ऐन टाइम मला घावला. भारी दिसत होता आपला 2 दाताचा ससा. अरे लय क्यूट दिसत होतं. शेवटवाला सीन असतं ना, ते तिचं कार्ड घेऊन गेले. सरळ उभा राख की. जा 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 जा. गंध कान आणि गुलाब पाण्या बघू तू बघू मॅचिंग झाले. आता नुकताच आपला मराठी दिवस झाला, त्या दिवशी मी त्याला वारकरी बनवून पाठवलेला होता. त्याला तशीच टिकली बिकली लावून पाहिजे होती. आता मला म्हणून मी व्हिडिओ बनवत नाही. तुम्ही बोलताना का ग नीलम तुझे व्हिडिओ येत नाहीत, ह्या कारणारी काम करणं आणि व्हिडिओ बनवणं हे लय गोंधळ उडतो बघा माझा. नाकी नऊ येतं, मग उशीर होऊन जातं. आता तिकडून आलेली माझी जाऊबाई ती आलेली, तिला काहीतरी इंजेक्शन वगैरे द्यायचं होतं. ते नाही का आपलं गरोदरपणाचं कार्ड वगैरे घेऊन चालले. तिला तिथंच बसवलं. तिचा बी रुमोटा पण बरोबर होता. तिला म्हणलं मी व्हिडिओ बनवते, तू लाव आपली टिकली. ती वारकरी लोकांची असते ना तशी. बुक्का बिक्का तो काळा बोलता असतात ना गंधक, त्याला बुक्का बोलतात. ते सगळं घरात होतं. वारकरी बनवलेलं ना लय भारी दिसत होता. त्याच्यात टीचराने ना त्याचं लय कौतुक केलं बघा. त्याला आपली गांधी टोपी घातलेली होती. परत खांद्यावर ते असतं ना काय बोलतात तो टावेल रुमाल तो दिलेला होता आणि गळ्यात टाळ वगैरे माळा सगळं घातलेलं. भारी लुक झालेला. त्याला तसाच लुक करून पाहिजे होता. फक्त मी पांढरा सदरा आणि तो पायजमा तेवढा घातला नव्हता. त्यानं जाऊबाईनं चांगला असलेला टिक्का वगैरे लावला तिला. अहो जाऊबाईला काहीतरी आमच्या 9वा महिना चालू झाला बरं का. तिची पण गुड न्यूज लवकर होईल. ते पण आता काय होईल ते तुम्हाला नक्की सांगेल. फोटो ऍड्रेस हे अजून होतं ना. थांब. माझी बारकी सासू आणि जाऊबाईचा पिरमोठा. अहो काय गप गुमान बोलून पण देत नाही. ती सारखं मम्मा इमी ह्या लोकांचं चालूच असतं. हिचं ते गरोदरपणाचं कार्ड म्हणजे टीका वगैरे काय कार्ड बोलतात विसरले. हे कार्ड बघताना मला माझ्या प्रेग्नन्सीची आठवण झाली. माझ्या वेळेला होतं का ना भेटलेलं दक्षच्या वेळेला, तेव्हा मी ते पुस्तक आहे ना सगळं वाचून काढलेलं. ते कार्टूनचे चित्र, त्याच्यावर कधी टिक्का म्हणजे कधी इंजेक्शन द्यायचं, लहान मुलांना कधी इंजेक्शन, त्यांना काय करायची, काळजी कशी घ्यायची, सगळं ते बोलतात ना पोषक आहार, पालक तत्व, हे शब्द वाचलेले भारी वाटत होते. सगळं ते पुस्तक वाचून काढलेले. तिचं आज बघताना आठवलं मला. आता हे सगळेजण चाललेले होते शाळेत वगैरे. त्याचे मित्रमंडळी पण तयार झालेले होते. सगळ्यांनी ट्रेडिशनल कपडे घातलेले होते. आता तुम्हाला मंडळी सांगायचं असाच माझा 10-15 दिवस गोंधळ चालणार होता. बारक्या सासूला शाळेत पाठवलं आणि मोठ्या सासूबाईला मी दवाखान्याच बोलते दुकानात घेऊन गेले. तोंड पण गडबडायला लागले माझं. हो आता सासूबाई गावावरून आले, म्हणले तिच्यासाठी एक चांगलीशी साडी घ्यावी. पण सासूबाई बोलली की मला चांगली नको आहे, मला हलकी नरम मुलायम साडी पाहिजे. मग बाजूच्याच आमच्या तिथं साधना दुकानात आहे, तिथं घेऊन गेली. तर तिथं कटोरी डिझाईनवाली आईला साडी पसंत पडलेली. मला पण ती जाम आवडलेली ती कटोरी डिझाईनवाली. गेल्याच नजर. कसं असतं आपल्या बायकांचं, गेल्या ज्या वस्तूवर नजर पडते ना शेवटपर्यंत तीच डोळ्यात टिकते. मग किती पण 1760 बघा. मग तीच दोघींना पण विशेष म्हणजे सासूबाईची माझी चॉईस अजिबात एकसारखी नाहीये. पण ही साडी कशी काय आम्हा दोघींना पसंत पडली काय माहित. मला पण जाम आवडली.
फ्रेश. मनापासून एक गोष्ट सांगू असं सखीनो, सासूबाईला ना म्हणजे आईना ना पहिल्यांदा साडी घेताना ना मनात एक आहे ना लय भारी वाटत होतं, बोलतात नाही सुखद अनुभव किंवा काहीतरी चांगलं तसलंच काहीतरी वाटत होतं. मी पहिल्यांदा आयुष्यात नाही ना सासूबाईंना साडी घेतली. युट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं ना तेव्हा आईसाठी चांदीचं पैंजण केलेलं आणि त्याच्यावर आज साडी घेतली. आज अशा मी 2 गोष्टी घेतल्यात. हा कमी पैशाची आहे पण आई खुश होती ना त्यामुळे मला लय भारी वाटलं. पण आम्ही कुठलं काम करायला गेलो आणि गडबडलं नाही असं कधी होणारच नाही. जी साडी आवडली ना त्या साडीला पदरच नव्हता, म्हणजे ती नसते का एकसारखी साडी तसलीच साडी होती. आई बोलली मला पदरची नको, आपल्या म्हाताऱ्या बायकांना माहिती ना कसं. मग त्याच कलरमध्ये दुसरी साडी घेतली, ती पण आईला जाम आवडली. आईने सगळ्याला दाखवली, ती आई सगळ्यांना दाखवत होती ना ही मला नीलमनं घेतली, ही मला नीलमनं घेतली. मला लय भारी वाटत होतं जेव्हा म्हणत होती की नाही नीलमनं घेतली. म्हणजे जे काही केलं ना ते पावलं असं मला मनापासून वाटलं. असंच आई पण खुश राहू दे. नशिबात असलं की अजून काहीतरी मोठी गोष्ट आईला घेईल देवाच्या कृपेने. जरा पगार बिगार वाढला तर. आता ही माझी लहानपणीची सवय आहे बरं का. जेव्हा मी लहान होती ना तेव्हा मी मम्मीच्या साड्या घालून बघायची. मी जेव्हा मामीकडे राहायला होती ना, जेव्हा आजीच्या साडी किंवा माझ्या मामीच्या साडी आल्या की नाही सगळ्यात पहिल्यांदा उद्घाटन मी त्या साडीचं करायची. तसंच इथं पण लग्न झाल्यापासून आईची साडी असू दे किंवा माझी साडी असू दे पहिल्यांदा उद्घाटन मीच करणार. ते आईला पण माहिती आहे. आई बोली नेसून बघ तुला कशी दिसते. मग काय टी शर्ट पण होतं मॅचिंग, घातली ना पॅन्टला मारली गाठ आणि नेसली साडी, असली भारी वाटली ना. आई पण कशी होते तुला लय भारी दिसते, गावाला आली म्हणजे नेस बरं काय एकदा. लय भारी वाटलं आईच्या तोंडात नाही ऐकताना. आणि हो साडीचा कपडा तो मार्बल असतो ना सॉफ्ट सॉफ्ट थंड थंड वाटतो तो तसला कपडा होता बरं का. तर मग सखीनो असा होता आजचा माझा गडबडीचा दिवस. आणि तुम्हाला कशी वाटली सासूबाईची साडी. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.